हे घे, खाऊन घे. मला भूक नाहीये. हे बघ, तुझ्या खाण्याच्या वेळा आता तुझ्यापेक्षा मला जास्त माहिती आहे, त्यामुळे प्लीज खाऊन घे. छान सँडविच आहे बघ. प्लीज डोंट फोर्स मी फॉर दिस. हे बघ, असं तू सांगितलं असतं तर मी नाही म्हटलं असतं का? मग मी सांगतो तर प्लीज ऐक ना, खाऊन घे ना थोडंसं. गुरुनाथ, माझी खायची इच्छा नाहीये, कळतंय का तुला? हो, आणि मला हेही कळतंय की एका झालेल्या गोष्टीला इतकं डोक्यात ठेवून तू त्याचा राग खाण्यावर काढतेस. मग काय करू मी? तू काहीच करू नकोस. मी तुला सांगितलं ना, माझ्याकडे एक प्लॅन आहे. आता नेमका कसला प्लॅन आहे सांगणार आहेस का मला तू? इथे नाही माय, मी रात्री घरी येतो ना, मी सांगतो ना सगळं. तू फक्त एवढं लक्षात ठेव की आता तुझ्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होणार आहेत. रिलॅक्स. चल खाऊन घे बरं. इथलं फेमस सँडविच आहे, खाऊन बघ. होय घे. मी आता गॅरीला फोन केला होता, तर तो फोन एका मुलीने उचलला आणि आय एम शुअर ती मुलगी ती माया आहे, व्हाईट पाल. हो, व्हाईट पाल? आय मीन पांढरी पाल ग मम्मा, व्हाईट लिझर्ड. ओ शनू बेबी, तुला कसं समजवू ग? अगं गॅरी जॉब करतो एका ऑफिस मध्ये, हा, आणि त्याची बॉस कोण आहे? माया. तो जागेवर नसेल म्हणून तिने फोन उचलला असेल, दॅट्स इट. त्यात इतकं डाऊट घेण्यासारखं काही नाहीये शनू बेबी. तू त्याचीच साईड घेतेस हल्ली मम्मा, कळलं ना? तू माझी मम्मा आहेस का त्याची मम्मा आहेस? शनू बेबी, तुझीच मम्मा आहे, पण ट्राय टू अंडरस्टँड ना बेबी. हा, अगं आज गॅरी आहे म्हणून आपण आहोत. तुला माहिती आहे ना आज मी कोणामुळे वाचले? नाहीतर जेलमध्ये गेली असती तुझी मम्मा. अगं गॅरीने त्या केड्याला पाठवलं म्हणून मी वाचले. ट्राय टू अंडरस्टँड शनू बेबी. या पुढे ना कोणाबद्दल काय बोलायचं ना ते जरा डोकं वापर, विचार कर आणि बोलत जा. नाही, नो, मी तुझ्या बोलण्याचा विचार नाही करणार आहे, कळलं ना? इनफॅक्ट गॅरी माझ्याशी कसा वागतो ह्याचा विचार करून मी त्याच्याशी वागणार आहे आता. मम्मा, मला माहितीये त्याचं अफेअर चाललंय त्या माया बरोबर. तुला कसं समजवू मी? इनफॅक्ट समजूच शकत नाही. आजचा दिवस अगदी लक्षात राहण्यासारखा होता ना? लक्षात राहण्यापेक्षा आजचा दिवस तुझा आहे असं म्हणता येईल. असं का म्हणतोयस? अरे असं काय करतेस? बघ ना, सीईओ म्हणून पहिली मीटिंग घेतलीस तू. हा, डॅडने एवढं कौतुक केलं, तुझ्या स्टाफने तुझ्याच ऑफिसमध्ये तुझा सत्कार केला एवढा मोठा. तुझाच होता की नाही दिवस आजचा? ऑफिसमध्ये एवढं काही होईल असं वाटलंच नव्हतं. मलाही नव्हतं वाटलं. हे हो, पण दिवस संपला नाही अजून आहे कौतुक. काय पार्टी आहे रात्री. हो का? मग मी लवकर घरी जाते आणि आवरते सगळं. पूर्ण ऐकून घे. घरी नाहीये पार्टी, एका रेस्टॉरंट मध्ये. डॅडचं आवडतं रेस्टॉरंट आहे म्हणून मी टेबल बुक करून ठेवलेलं आहे ऑलरेडी. आता तू घरी जा, आवर, आणि तू डायरेक्टली रेस्टॉरंटला आहे. मी पण घरी जाऊन आवरतो आणि मायाला घेऊन तिकडेच पोहोचतो. ओके? ठीक आहे, पण लवकर ये. हो, लगेच. बाय बाय. आर यू सिरियस? काय बोलतोयस तू? हे वेडा झालायस का तू जरा? गुरुनाथ, तू हे जे काही बोलतोयस ना ते एथिकली रॉंग साऊंड करतंय. एथिकली रॉंग? येस. नाही माया, मग तुला बाजूला करून त्यांनी राधिकाला सीईओ केलं तेव्हा कुठे गेले होते यांचे एथिक्स आणि प्रिन्सिपल? नाही, तेव्हा बरोबर त्यांना सुनबाईच आठवली ना, राधिकालाच केलं सीईओ. तुझी मेहनत, तुझं आतापर्यंतचं हार्डवर्क आणि हे सगळं दिसलं नाही त्यांना. गुरुनाथ, स्टिल आय फाइंड इट इम्पॉसिबल. ओके, याच्यामध्ये काय इम्पॉसिबल आहे माया? पुढच्या मीटिंगला राधिकाला पोहोचू द्यायचं नाही, दॅट्स इट. हाऊ? सांग ना मला कसं? ओळखतोस ना राधिकाला? अरे ती काहीही झालं तरी वेळेतच पोहोचणार, माहितीये ना तुला? हो, पण आपण जर अडथळे निर्माण केले तर ती पोहोचू शकणार नाही. आणि माया, डोंट वरी, हे काही तुला एकटीला नाही करायचंय. राधिका तिथे पोहोचू नये म्हणून जे जे काही करावं लागेल ना त्याच्यामध्ये मी आहे ना तुझ्या बरोबर. नो गुरुनाथ, स्टिल मला ना रिस्क वाटते आणि वी आर नॉट टेकिंग इट. दॅट्स फाईन. ओके? अरे याच्यामध्ये काय रिस्क आहे माया? अरे रिस्क नाही तर काय, ही खूप मोठी रिस्क आहे ही. हे सगळं जर चुकून जरी सॅमी आणि सरांना कळलं ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल गुरुनाथ. तुझ्या जॉबवर तर येईलच, पण माझ्यावरचाही ट्रस्ट उडेल त्यांचा. नको, वी आर नॉट डुईंग दिस. ओके? नको नको नाही, नकोच करूया. आयुष्यभर आपण दुसऱ्याच्या हाताखाली नोकरीच करत राहू. मग माझं तर कल्याणच आहे. तर आधीच राधिकाचा माझ्यावर राग, त्याच्यात ती आता अशा कमांडिंग पोझिशन मध्ये की तिथून तिने मला काढून नाही टाकलं तरच नवं. म्हणजे कितीही मेहनत करा त्याची कदर नाहीच ना.
तुझ्याही बाबतीत काही वेगळं नाही होणार आहे. मेहनत तू करशील आणि सगळं क्रेडिट राधिका घेऊन जाईल. माया, तू माझं शांतपणे ऐक. माझ्या डोळ्यात बघून मला खरं सांग, या कंपनीची सीईओ व्हावं असं तुझं स्वप्न नव्हतं का? नव्हतं का? आणि तूच या पदासाठी लायक कॅन्डिडेट आहेस, हे खरं आहे की नाही? एक्झॅक्टली. मग आपण नाही आपलं स्वप्न पूर्ण करायचं? तूच म्हणाली होतीस ना, हातपाय गाळेल ती माया कसली, आणि आता हातपाय गाळतेस. आपणच काहीतरी केलं पाहिजे ना माया, नाही? जे काही बोललास ते पटतंय मला. आता आपण लगेच असं करूया एक की सेकंड करू ना. आता काय माया, हे सगळं आपण करायचं ते ठीक आहे, पण ते सगळं करताना जराही चूक होता कामा नये. माया, तू नको काळजी करूस. हे बघ, याचं सगळं प्लॅनिंग आणि एक्झिक्युशन मी करेन. तुला काही टेन्शन घ्यायची गरज नाहीये. त्यामुळे आता याच्या अभि कोण आले? मी आले. मी आले. काय? हो, सौमित्र आता इथे? मलाही तेच कळत नाही तो का आला आता इथे. पण तुला बघितलं ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल करू ना. तू लप ना कुठेतरी प्लीज. मला नाही माहिती तुझं घर. अरे तू लप ना कुठेही लप. तिकडे लप नाही तर कर्टन्सच्या मागे लप प्लीज. लप मला नको विचार. ओके ओके, मी बेडरूम मध्ये. नाही, बेडरूम मध्ये नको. तू वॉशरूम मध्ये लप. जा जा जा. लप पटकन. यार, याला आत्ताच यायचं होतं नेमकं. किती वाजलेत बघ, गॅरीचा अजून ऍड्रेस नाहीये. गॅरीचा ऍड्रेस नाही? गॅरीचा ऍड्रेस हाच आहे. ओ ओ ओ, यू मीन पत्ता नाहीये, बरोबर? या अगं मग काय करणार तू आता? कामात बिझी असेल तू. मम्मा, मला एक ब्रिलियंट आयडिया आहे. मी त्याला फोन करू? व्हॉट अ ब्रिलियंट आयडिया. शोनू बेबी, तू दिवसात दिवस खूप हुशार होतेस हा. जस्ट लाईक मी. अरे सॅमी, काय एवढ्या वेळ का दारू उघडायला? अरे मी कामात होते ना म्हणून. तू अचानक कसा काय? काय तू काही चिडलीस का माझ्यावर? आत घेणार आहेस का नाही? इथूनच हाकलवणार आहेस? हा ये ना, ये. नाही नाही, ये नाही, ये म्हणून हात काही काढत नाहीस तिथून. ये. मी खरं तर तुला घेऊन जायला आलोय. मी तुला सांगितलं होतं ना पार्टी आहे. चल चल चल, निघूया निघूया. सॅमी प्लीज, मला खरंच नाही येता येणार आहे. का? मी म्हटलं ना तुला माझी तब्येत बरी नाहीये. मला खरंच बरं नाही वाटत आहे रे. युएसला असताना तुझी तब्येत बरी नसायची तरी तू मला फोर्स करायचीस. मला ना खरं तर पार्टी केल्यावरच बरं वाटेल वगैरे. ती कुठे गेली माया? चल चल चल, तिथे राधा पण वाट बघतेय. मी काय ऐकणार नाही. चल प्लीज ऐक माझं, मला नाही बरं वाटत मी आहे. तुझं काही ऐकून घेणार नाही. ही फालतू करणं तर मुळीच ऐकून घेणार नाही. प्लीज, माझी तब्येत बिघडेल मी आले तर. प्लीज. नाही बिघडणार. ओके, मी घेईन तेवढी तुझी काळजी. सॅमी, एकच मिनिट, आपण पार्टीला लगेच निघतोय. फक्त 1 मिनिट दे मला. मी वॉशरूमला जाऊन येतो. एक मिनिट. वॉशरूमला कशाला जायचंय तुला आता मध्येच? वॉशरूमला का जायचं म्हणजे हा काय प्रश्न आहे का माया? का जायचं? आलो मी. याला नेमकं आत्ताच वॉशरूमला जायचंय. Stupid Gary, I hate you. Idiot. काय झालं शनू बेबी? काय झालं? काय बोलला का तू तुला? काय बोलला माझ्या शनू बेबीला तू? बोलायला आधी त्यांनी फोन उचलायला पाहिजे ना. फोन कट केला त्यांनी माझा. स्टुपिड काय. येस, आय हॅव अ ब्रिलियंट आयडिया. परत फोन लाव. माया, काय झालं सॅमी? अगं आतून आवाज आला कसला तरी. आवाज? कुठे काय? म्हणजे मला तर कसलाच आवाज नाही आला. अगं नाही, येतोय असा काहीतरी रिंगटोन वगैरे वाजल्यासारखा आवाज आला मला. आवाज नाही, तुला भास झाला असेल. हा. अगं बाज काय, तू लांब होतीस, मी इथे जवळ आहे ना. मला आला ना आवाज. ओके रिंगटोनचा आवाज.
तुझा मोबाईल चेक कर ना, तुझ्या फोन मधूनच आवाज येत असेल बघ, काहीतरी नोटिफिकेशन वगैरे असेल. हो का? असेल बाबा, जनरली सायलेंट वर असतो, तरी चेक कर. नाही, मला काहीच फोन नाहीये, मेसेज नाहीये, कुठलं नोटिफिकेशन नाहीये. आणि बघ, आला परत आवाज. म्हणजे सेम आवाज असाच आला मग अशी, तुला पण आला ना आता. मी ओव्हन चालू ठेवून आले आणि त्याच्या टायमरचा आवाज येतोय तो. मी माया तू ठीक आहेस, तू ओव्हन चालू ठेवलायस? हो अगं स्फोट होईल घरात, कधीतरी जा बंद कर. हो मी आलेच. हा हेडपट ते माया, म्हणजे अख्खी कंपनी चालवते पण साधं डफर गॅरी, तू घरी ये, मी तुला दाखवते. परत कट केलं? नाही, वाजून वाजून बंद झाला यार मम्मा. यार काय बोर आहे हा माणूस. ठीक आहे, त्याचं लॉक काय? लॉक आहे. हा लॉक आहे. मीच लॉक ठेवलं होतं ते, मीच लॉक करून ठेवलं होतं ते. का? कारण काम सुरू आहे ना आतमध्ये म्हणून. कसलं? प्लंबिंगचं. मी प्लंबिंगचं काम सुरू आहे ते. मी तुला म्हटलं नाही, ते लिकेज आणि ओव्हरफ्लो वगैरे सुरू आहे रे कधीपासून. म्हटलं करून टाकते ना काम. अगं पण बंद का करून ठेवलेस तू? जर असं कोणी घुसलं आतमध्ये तर मग कशाला ना प्रॉब्लेम वाढायला, म्हणून लॉकच ठेवलं ते. कोण जाणार आहे? तू एकटीच राहतेस ना इथे. तू कसा घुसलास आता? तसंच अचानक कोणी गेलं तर. म्हणून तू बंद करून ठेवलेस. माया ठीक आहेस ना तू? तुला वॉशरूमला जायचंय ना सामी? चल ना, माझ्या बेडरूम मधलं वॉशरूम युज कर. हे नको, राहू दे आता. तिथे पार्टीला जायला उशीर झाला एकतरी. बघ जरा किती वाजले, राधा वाट बघत असेल तिथे. तसं निघायचं. ऐक ना प्लीज, खरंच मला नाही जमणार यायला. एक्स्ट्रीमली सॉरी. माया नाटक करू नकोस जास्त. हा, कांदे बटाटे देऊ तुला? अरे उचलू तुला? उचलू? चल आता. तुझी पार्टीला कसं नाही म्हणजे? चल. जानू बेबी कम ऑन. एखाद्या माणसाने फर्स्ट टाइम जेव्हा आपला फोन कट केला, सेकंड टाइम तो उचलतच नाहीये, तेव्हा थर्ड टाइम फोन त्याला करायचा नसतो. इतके साधे मॅनर्स नाहीयेत का तुला? आहेत माझ्याकडे साधे मॅनर्स मम्मा, पण त्यांनी फोन स्विच ऑफ केला, कळलं ना? आणि मी गॅरीलाच चांगला ओळखते. तो डेफिनेटली माया बरोबर असणार. आणि माझा नंबर बघूनच फोन स्विच ऑफ केला असेल त्यांनी. इतका तो ओव्हर स्मार्ट आहे. इतकं परफेक्टली तू कसं काय सांगू शकतेस? मम्मा, आय नो हिम. मी त्याला ओळखते, त्याचा पॅटर्न आहे अगं हा. अगं तो राधिकाला असंच करायचा. मी आणि तो जेव्हा टाइम स्पेंड करायचो ना एकत्र, तेव्हा राधिकाचा फोन आला तर फर्स्ट तिचा फोन कट करायचा, आणि तरी पण जर तिने फोन केला ना तर फोन स्विच ऑफ करून टाकायचा. रिअली? मीच सांगायचं त्याला असं करायला. तिचे क्रमांक काही ठीक दिसत नाहीयेत. या आधी हिने ज्या ज्या व्यक्तीसोबत जे जे काही केलंय तेच आता हिच्या आयुष्यात घडणार आहे. काय झालं? मी त्या ज्योतिषने काय सांगितलं ना त्याचा विचार कर. हा, तुला आता खूप जास्त सावध झालं पाहिजे, नाही तर तुझी लवकरच राधिका होईल. गॉड, माझी राधिका? व्हॉट यू मीन मम्मा? म्हणजे तुला असं वाटतंय की तो जो पाम रीडर होता, जो कोण फ्युचर टेलर होता, ते जे म्हणला ते होणार आहे माझ्या बाबतीत? मी राधिका नाही, मला नाही व्हायचंय मम्मा राधिका. आय एम सिरियसली टेलिंग, किती चप्पट आणि फालतू बाई आहे ती. पण मग आता काय करायचं? मम्मा, हे सगळं होण्याच्या आधी ना आपल्याला गॅरीला ह्या सिच्युएशन मधनं बाहेर काढायला हवं. म्हणजे असं नको व्हायला की जसं त्यांनी राधिकाला सोडलं आणि माझ्याशी लग्न केलं, तसं तो शनायाला सोडून दुसऱ्या कोणाशी तरी लग्न करेल. मम्मा प्लीज, माझं गॅरी. मम्मा काहीतरी बोल ना. लेट मी थिंक ना. ओके थिंक. मी पण तेच. लाचकी घेऊ दे, लाचकी. बरं घे, पटकन घे. चल. ए थांब. काय झालं? लॉक घे ना. लॉक नको करायला. नाही, मी लाचकी घेतली नाही ना पे तेवढं. नाही, कुलूप लाव ना प्रॉपर. नाही, काही गरज नाहीये, सगळं सेफ असतं. डोंट वरी. माया, नको त्या गोष्टी लॉक करून ठेवतेस, टॉयलेट वगैरे. जे मेन लॉक करायला पाहिजे तिथे नाही काय म्हणतेस? सामी, मी सांगते ना माया, तुला. ऐकशील जरा माझं? तू इथे एकटी राहतेस. हा, लोकांचं लक्ष असतं बरोबर, आणि इथे चोऱ्यांचं प्रमाण खूप वाढलेलं आहे, त्यामुळे प्रॉपर कुलूप लाव. जा, चल लवकर. सामी, नको कुलूप वगैरे. तू ऐकशील का? हा एरिया मला माहिती नाही जास्त. चल, मी ऐकणार नाही तुझं. पहिलं लवकर कुलूप घेऊन ये. चल लवकर.
अगं काय, चल ना, काय विचार करते एवढा, चल लवकर. हो आले. चल. मम्मा म्यूट कर ना. बोर बघत. आज आपलं नशीब सॉलिड सॉलिड. बादशा आपण आपल्यापाशी राणी आहे. या बघ, या बघ. अरे यार, अरे चांगला गेम. अरे कोणाचा फोन आला? हे पनोतीचा फोन आला म्हणून झालं. हे काय ग? हा किड्या, गॅरी तुझ्या बरोबर आहे? अरे मी काय ठेका घेतलाय? कोण कोणाबरोबर आहे आणि कोण कोणाबरोबर नाही सांगायचं? तू का असं बोलतोयस माझ्याशी? काय बोलतोय मी, माझं मलाच कळत नाही यार. आणि फालतू प्रश्न विचारू नको तू. आर यू ड्रंक? तू काय दारू प्यायलास? तुला काय करायचंय? हा, हे बघ, सध्या ना मी तुरी तिरी. अरे यार, तुला माहितीये का तू कोण आहे? कोण आहे तू माहितीये का तुला? किड्या रे, मी काय बोलते ते ऐक ना. काय तू ऐक पहिले. तू पनवती आहेस, पनवती. तुझ्यामुळे मी आता जिंकता जिंकता हारलोय जुगारात, माहितीये? तू जुगारशी खेळू नकोस किड्या, आधी आन्सर कर मला. हे मी जुगार खेळ नाही तर विटी दांडू खेळ. तुला काय करायचंय? मी काय नाही केलं यार तुमच्यासाठी. ऐन वेळेवर घेऊन मी तुझ्या त्या मामाला सोडवलं. अरे भले भले पैसे माझे नसतील, पण पैसे घेऊन मी चालू होतो ना. मी पोचलोच नसतो तिथे तर तुझ्या मामाचं काय झालं असतं? किड्या रे, मी काय बोलतेय, तू काय बोलतोयस, कळतंय का तुला? मॅड आहेस का तू? ए मी नाही, तू मॅड आहे. तू मूर्ख आहे आणि पनवती पण आहे. चल ठेव फोन आता. नाही तर गे कटकट नुसती. मम्मा, हा किड्या स्टुपिड आहे. तो दारू पिऊन कुठेतरी जुगारशी खेळत बसलाय. कोण जुगार? जुगारशी खेळत नसेल, एक तर जुगार खेळतात, नाही तर जुगार आपल्याला खेळतो. जुगार इज गॅम्बलिंग. बट द पॉइंट बिंग, गॅरी किड्या बरोबर नाहीये. म्हणजे एकच ऑप्शन उरतो, तो माया बरोबर आहे. एकदाच दोघं वाचलो बाबा. चला आता आधी एकदाच इथून बाहेर पडतो. यार, हिने बाहेरून कुलूप लावलं की काय आता? गॉड, मी अडकलो आता. फोन मध्ये पाणी गेले. ओ गॉड, काय करू मी? चांगलाच अडकलो मी. फोनही बंद आहे, नाहीतर पटकन घरी गेलं पाहिजे, नाहीतर शनाया आणि त्याची मम्मा मला शोधण्याच्या नादात काय गोंधळ घालून ठेवतील ना माहित. बाहेर कसं पडू इथून? फोनही बंद आहे, घरी लॉक करून गेली.